आणि आता पाहणार आहोत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संततधार पावसामुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील मालडोंगरीमध्ये तलाव फुटला। धानोली पोहा गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरलं। शेकडो हेक्टरवरील पिकं देखील पाण्याखाली। रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्याला पावसाचा जोरदार फटका। जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। महाडमध्ये सावित्री नदी सध्या इशारा पातळीवर। रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीवरील नवीन पूल खचला। जगबुडी नदीवरील पुलाला आता तडे गेल्यानं वाहतूक एका लाईनवरील बंद। चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावाला पाण्याचा वेढा। तलाव फुटल्यानं 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलं। घरातील साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान। रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण। अलमट्टी धरणामधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। पुण्याच्या खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणातून आरळा या नदीमध्ये 2,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नंदुरबार शहरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात। पावसाच्या हजेरीमुळे शेतीपिकांना दिलासा। वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करत मदत द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी।